राईट इन रेम आणि राईट इन पर्सोनम किंवा याला जजमेंट इन रेम किंवा जजमेंट इन पर्सोनम असंही म्हटलं जातं. आता रेम म्हणजे काय? REM. रेम म्हणजे वर्ड म्हणजे पूर्ण जग. आणि पर्सोनम म्हणजे काय? तर पर्सोनम म्हणजे पर्सन. आता हा राईट इन रेमचा अर्थ काय होतो? समजा मी एखाद्या घराची मालक आहे, म्हणजेच त्या घराची ओनरशिप राईट माझ्याकडे आहे. म्हणजे काय झालं, मी ओनर आहे त्या घराची, तर माझा जो ओनरशिप राईट आहे किंवा एन्जॉयमेंट ऑफ माय हाऊस ॲज अ ओनर, तर कुठलाही जगातला व्यक्ती माझ्या त्या ओनरशिप राईटच्या आगे मला डिस्टर्ब करू शकत नाही की मला तो फुल एन्जॉय करण्याचा अधिकार आहे, माझी ओनरशिप त्या घराची. हां, पण आता पर्सोनम, राईट इन पर्सोनम याचा अर्थ काय? समजा एने बीला लोन दिलं आणि बीने ते लोन फेडलं नाही, तर काय होईल? फक्त ए या व्यक्तीला राईट बीच्या अगेन्स्ट त्याच्याकडून पैसे वसूल करायचा, म्हणजेच केस दाखल करण्याचा आणि रिकव्हरी ऑफ मनी किंवा ते लोन अमाऊंट रिकवर करण्याचा. याच्यात काय आहे? पर्सोनमचा अर्थ फक्त ज्या दोन व्यक्ती आहेत ज्यांच्यात तो कॉन्ट्रॅक्ट झाला किंवा ज्यांच्यात तो व्यवहार झालेला आहे, त्या दोनच व्यक्तींना एकमेकांच्या विरुद्धचा अधिकार राहील. म्हणजे फक्त जेवढ्या दोन व्यक्ती त्या व्यवहारात इन्व्हॉल्व असतील त्या दोन व्यक्तींच्यातच तो व्यवहार झालेला असतो, त्याच्यावर ॲक्शन घेण्याचा अधिकार फक्त येणार आहे. बाकी जगातल्या कुठलीही व्यक्ती त्याच्यामध्ये घेऊ शकत नाही ॲक्शन.